मस्साजोग गावचे मृत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचा साडू दादासाहेब खिंडकर 13 महिन्यांच्या कालावधीनंतर जेल बाहेर पडलेला आहे। याच दरम्यान जर आपण पाहिलं तर एक व्हिडिओ जो आहे तो समाज माध्यमावरती व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एका मुलाला बेदम मारहाण करतानाचा हा व्हिडिओ होता आणि याच प्रकरणामध्ये दादासाहेब खिंडकर हे तब्बल 13 महिने जेलमध्ये होते। या व्हिडिओ मागची नेमकी सत्यता काय की ज्या करून त्यांना 13 महिने जेलमध्ये राहावं लागलं तेच आपण जाणून घेऊयात। नेमका त्या व्हिडिओ मागचं सत्यता काय आहे, कशासाठी त्या मुलाला तुम्ही मारहाण केलेली होती? हे सगळं षडयंत्र रचलं गेलं होतं। हा जुना व्हिडिओ आहे, जुना वाद आहे, आमच्या गावातल्या ग्रामपंचायतचा विषय आहे। हे जी मुलं आहेत नशा करून खोटे गुन्हे दाखल करतात, थोडीफार करायची, पैसे घ्यायचे आणि खोटे गुन्हे दाखल करायचे, असा यांचा धंदा आहे। ह्याच्या पाठीमागं राजकीय मंडळी आहे, पण ह्या लोकांचा उपयोग आता जी संतोष देशमुखांची हत्या झाली त्याच्यात ह्या लोकांचा वापर केला गेला। ते प्रकरण दाबण्यासाठी त्यांना पुढं केलं गेलं। ह्या अगोदरच्या घटना जे काय आहे ते कट करून थोडंफार जखमा करून गुन्हे दाखल करतात। ही घटना पोलीस स्टेशनला माहिती आहे। ह्या लोकांनी गावातल्या जवळपास 60-70% लोकांवर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत। तर ही घटना पोलीस स्टेशनला माहिती आहे आणि हा व्हिडिओही अगोदरचा माहिती होता, पोलिसांना दिलेला होता। यानंतर ह्या मुलांचे व्हिडिओ आहेत वेगवेगळे मारहाण करताना लोकांना, ते पण व्हिडिओ दिलेले। जे काही लोक माझ्यासोबत आरोपी आहेत त्यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ आहेत ते पोलिसांना दिलेले आहेत, परंतु त्या लोकांवर कुठलीही फिर्याद दाखल करून घेतली जात नाही, फिर्याद होत नाही आहे। आणि जे आमच्यावर ज्यावेळेस गुन्हा दाखल केला आणि मी ज्यावेळेस जेलमध्ये होतो त्यावेळेस जेलमधून मला सोडण्यासाठी धनंजय देशमुखकडे प्रस्ताव देण्यात आला की दादा खिंडकरला सोडायचं असेल तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपीला तुम्ही ती केस जी आहे ती माघारी घ्या, आम्ही दादा खिंडकरला सोडू म्हणून प्रस्ताव घेऊन हे जे फिर्यादी असतील, त्यांचे साक्षीदार असतील, त्याच्यासोबत जे काही सहकार्य करणारे लोक आहेत त्यांनी धनंजयला जाऊन ही गोष्ट बोलले, माझ्या कुटुंबाला घरी येऊन बोलले की बाबा ही तक्रार तुम्ही माघारी घ्या, आम्ही दादा खिंडकरला सोडतो। पण तो व्हिडिओ खरं तर जुना आहे, मग जुना व्हिडिओ हा देशमुख हत्या प्रकरणानंतर समोर आला, यामागचं नेमकं काय करा? ह्याच्यात देशमुख प्रकरणातली हत्या प्रकरण जे आहे त्याच्यातलं जे काही मीडिया होती, लोक जे बाहेर रस्त्यावर उतरत होते, वेगवेगळ्या मागण्या होत्या की यांना आरोपी करा वगैरे काही जे आहे, तर त्या लोकांनी हे प्रकरण स्वतःभोवती येऊ नये म्हणून ह्याला कुठंतरी दुसरा मार्ग फुटावा, रस्ता फुटावा, याच्यासाठी आम्हाला कुठंतरी गुंतवण्याचा प्रयत्न केला। टेक्निकल त्याच्यात वेगवेगळे कलम लावून मला त्याच्यात गुंतवण्यात आलं, म्हणून मी जास्त दिवस अडकलो आणि त्यात राजकीय ताकद असल्यामुळं ते प्रकरण मोठं करण्यात आलं। आता कुठल्या बेसवरती तुमची न्यायालयाने जामीन मंजूर केलेली आहे? ह्या घटनेमध्ये जी काही मारहाण झालेली दाखवलेली आहे त्याला जे काही आहे ती इंजुरी तितकी नाही आहे। त्याच्यात सर्टिफिकेट त्यांचं डुप्लिकेट बनवलेलं आहे, आत्ता सर्टिफिकेट बनवलेलं आहे, त्याची MLCची वगैरे नोंद नाही आहे आणि त्याच्यात वेगवेगळे मुद्दे घेतलेले आहेत। आता पुढची दादासाहेब खिंडकरांची भूमिका नेमकी काय असणार? माझी भूमिका म्हणजे मी देशमुख कुटुंबासोबत कायम आहे आणि हा लढा कुठलीही आमचा जीव जरी गेला, कितीही आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही ती माघारी घेणार नाहीत केस। एक शेवटचा प्रश्न की ज्यावेळेस तुम्ही जेलमधनं बाहेर आले त्यावेळेस तुमच्या गावामध्ये तुमचं मोठ्या जल्लोषात स्वागत झालं, त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल होतो आहे, एका आरोपीचं समर्थन केलं जातं असं देखील म्हटलं जातं आणि व्हिडिओ व्हायरल होतो। माझा वाढदिवस होता पाठीमागे 1 मार्चला, तर तो केला नव्हता म्हणून मुलांनी वाढदिवस ठेवला होता, उशिरा आलो तर तो वाढदिवस केला फक्त। आता जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या मुलांवरती देखील तुम्ही कारवाईची मागणी करता, त्यामुळे आता पुढे काय करता? त्यांच्यावर फिर्यादच घेतली जात नाही आहे, तर मला वाटत नाही त्यांच्यावर कारवाई होईल, कारण त्या लोकांना राजकीय पाठबळ आहे आणि पाठबळ असल्यामुळं त्यांची फिर्याद नोंदवून घेतली जात नाही त्यांच्या विरोधात। मग ते लोक जाणीवपूर्वक आम्हाला त्रास देण्यासाठी सोडलेले आहेत। आज बी गेल्या महिन्यात 7 तारखेला माझ्यासोबत जो व्यक्ती आहे त्याला यांनी उचलून आणलं, पिंपळनेरच्या हद्दीत नेलं। आम्ही पोलीस स्टेशनला मी बोललो की अशी घटना घडली, हे लोकांनी एक आरोपी उचलून आणला, हे काही पोलीस नाही आहेत ना, हे उचलून आणला आणि 50,000 रुपये त्या मुलाच्या आईवडिलाकडून घेतले आणि सोडून दिली, अशी मी माहिती पोलीस स्टेशनला कळवलेली आहे। परंतु ते म्हणले की ज्याला उचलून आणलं आहे तोच व्यक्ती पाहिजे आणि तो ह्या गुन्ह्यात फरार आहे, त्याच्यामुळे तो काही गुन्हा दाखल करायला येणार नाही। त्याचे आईवडील गुन्हा दाखल करायला पुढे येत आहेत, परंतु त्यांची फिर्याद घेतली जाणार नाही असं सांगितलं आहे साहेब। नक्कीच, तर हे होते धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर। या संपूर्ण घटनेमध्ये जोपर्यंत न्याय मिळणार नाही सरपंच देशमुख हत्या प्रकरणात, तोपर्यंत न्यायालयीन लढा सुरूच राहणार असल्याचं देखील त्यांनी ठामपणे या ठिकाणी सांगितलेलं आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, ABP माझा, बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।